विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल माळी सर. आज आपण 12वीचा फिजिक्स विषयाचा 5वा टॉपिक ऑसिलेशन्स सुरू करतो आहे. बोर्डानं हा टॉपिक तुम्हाला 4 मार्क्ससाठी ठेवला आहे आणि विथ ऑप्शन याला 5 मार्क्स आहेत. म्हणजे याच्यावरती 5 मार्क्सचे प्रश्न विचारले जातील. तसा इतर टॉपिकच्या तुलनेत हा समजण्यासाठी सोपा टॉपिक आहे. जसा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आपण बघितला, तो जसा समजण्यासाठी सोपा आहे तसाच हा आहे. फक्त याच्यामध्ये थोडा इक्वेशनचा भाग येतो, मॅथमॅटिकल कन्सेप्ट्स येतात. पण हा टॉपिक समजायला अतिशय सोपा आणि याच्यातले जे पॉईंट्स आपण कवर करणार आहे, जे पुढं तुम्हाला 12वी नंतर किंवा CETच्या एक्झामसाठी किंवा त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही जर पुढच्या शिक्षणासाठी जिथं जाणार आहात इंजिनिअरिंगला वगैरे, तर तिथं याचे कन्सेप्ट येतातच. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक ऑसिलेशन्स. हा टॉपिक बघत असताना आपण ह्याचे जे मूळ कन्सेप्ट आहेत, जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, ते समजण्यासाठी आपण काही ॲनिमेशन्स वापरणार आहे. काही तुम्हाला मी ॲनिमेशन्स दाखवणार आहे. या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्हाला काही ग्राफिटीज, काही स्केमॅटिक्स दाखवणार आहे, ज्याच्यामुळं तुम्हाला याचे जे कन्सेप्ट्स आहेत ते इझिली समजून येतील. तर आपण सुरुवातीला त्याचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते काही ॲनिमेशनच्या माध्यमातून समजून घेऊया. आता स्क्रीनवरती तुम्हाला जी डायग्रॅम दिसते त्याच्यामधून आपण टॉपिकचं जे ऑसिलेशन्स असं नाव आहे, ते नेमकं ऑसिलेशन्स म्हणजे काय आणि ते कसे मोजायचे समजून घेणार आहे. डायग्रॅममध्ये असं दिसतंय की काही स्प्रिंग बांधलेत आणि त्या स्प्रिंगला एकसारख्या आकाराचे किंवा एकसारख्या मास असणारे, वेट असणारे काही बॉल्स त्याला अटॅच केलेत किंवा ते मास अटॅच केलेत असं म्हणूया. म्हणजे येलो कलरचे जे बॉल्स दिसतात ते मास त्या स्प्रिंगला अटॅच केलं आहे. आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक बॉल हा ठराविक दिसतील, 3 रेषा दिसतील. मधली जी रेषा आहे 3च्या मधली, ती त्या प्रत्येक बॉलची किंवा त्या स्प्रिंगची ही मीन पोझिशन आहे. म्हणजे हे स्प्रिंग व्हायब्रेट व्हायची थांबली तर ती ज्या पोझिशनला थांबेल ती पोझिशन आहे ती आहे मधली लाईन, 3 लाईन्समधली. आणि त्या मधल्या लाईन्सपासून प्रत्येक बॉल किंवा प्रत्येक स्प्रिंग ही वरती आणि खाली, अप अँड डाऊन व्हायब्रेट होते. तर मीन पोझिशनपासून म्हणजे मधल्या लाईनपासून जेवढ्या अंतर ती वरती जाते तेवढंच अंतर तो बॉल किंवा ती स्प्रिंग मीन पोझिशनच्या मधल्या लाईनपासून तेवढंच अंतर खाली जाते. जेवढं ते अपला सरकतं आहे तेवढंच ते डाऊनला सरकतं. याचा अर्थ असा आपल्याला समजून घेता येईल की प्रत्येक पार्टिकल, इथं व्हायब्रेट होणारा प्रत्येक पार्टिकल त्याच्या मीन पोझिशनपासून अप अँड डाऊन व्हायब्रेट होतं आहे आणि जेवढा तो अप साईडला सरकतो तेवढाच तो डाऊन साईडला पण सरकतो. आणि हे जे अप अँड डाऊन त्याची जी मोशन होते त्याला आपण ऑसिलेशन्स असं म्हणतो. मग इथं काही बेसिक कन्सेप्ट्स येतात की मीन पोझिशनपासून तो जेवढ्या लांब अंतरावरती जाईल, मीन पोझिशनपासून त्याचं सगळ्यात लांब अंतर जे असतं त्याला ॲम्प्लिट्यूड असं म्हणतात. प्रत्येक मेन पोझिशनला येईल म्हणजे त्या स्प्रिंगला किंवा त्या पार्टिकलला असं म्हणूया आपण, कुठं यायचं असते तर मेन पोझिशनला येऊन थांबायचं असते. त्यामुळं एव्हरी पार्टिकल ऑलवेज ट्रायज टू रेस्ट ॲट मेन पोझिशन. प्रत्येक पार्टिकल मेन पोझिशनला येऊन थांबायचा प्रयत्न करत असतो.
आणि ही जी त्याची मोशन आहे याला ऑसिलेशन म्हणतात. मग एक ऑसिलेशन आपण कशाला म्हणू शकतो? एक ऑसिलेशन तर पार्टिकल त्याच्या मेन पोझिशनपासून म्हणजे मधल्या लाईनपासून वरती गेला, नंतर तो परत खाली येऊन मेन पोझिशनला आला आणि मेन पोझिशनपासून परत खाली गेला आणि परत मेन पोझिशनला आला. म्हणजे मेन पोझिशनपासून अप, परत मेन पोझिशनला, मागे परत डाऊनला, परत मेन पोझिशनला. म्हणजे एकदा अप जाऊन आला, एकदा डाऊन झाला, परत मेन पोझिशनला आला की एक ऑसिलेशन पूर्ण झालं असं म्हणतात. याला टू अँड फ्रो अशी पण मोशन म्हटलं जातं. द मोशन ऑफ ए पार्टिकल टू अँड फ्रो. टू अँड फ्रो म्हणजे पुढे आणि मागे असंही म्हणतात. तर ही जी मोशन आहे याला म्हणतात ऑसिलेशन. म्हणजे एक ऑसिलेशन कसं मोजायचं? तर कुठलीही बॉडी असेल, कुठलाही पार्टिकल असेल, तो मेन पोझिशनपासून पुढे जातो, परत मागे मेन पोझिशनला येतो आणि मेन पोझिशनपासून तसाच तो तिथं न थांबता अजून मागे जातो आणि नंतर परत मेन पोझिशनला येतो. हे एक कंप्लीट होण्यासाठी जे कवर होतं डिस्टन्स, ते एक ऑसिलेशन असते. ते जे डिस्टन्स असते त्याला त्याची वेवलेंथ असं म्हटलं जातं. आपण ते कन्सेप्ट पुढे बघणारच आहे. अप अँड डाऊन किंवा टू अँड फ्रो असा व्हायब्रेट होत असताना तो त्याच्या मेन पोझिशनपासून अपला जातो, परत मेनला येतो, परत डाऊनला जातो आणि परत मेनला येतो. त्यावेळी एक ऑसिलेशन पूर्ण होतं. तर हे होतं आपण बघितलेलं ते ऑसिलेशन्स. आता ऑसिलेशन्सशी संबंधितच अजून एक इतकाच महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, तो म्हणजे पिरियडिक मोशन, जो आपण इथं समजून घेणार आहे. पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन म्हणजे इथं जे दिसत आहे स्प्रिंग आम्हाला, त्या प्रत्येक स्प्रिंगची जी चालू असलेली जी मोशन आहे ती पिरियडिक आहे. पिरियडिकचा अर्थ काय होतो की एखाद्या पार्टिकलची किंवा एखाद्या बॉडीची मोशन ही रिपीटेडली तशीच परत परत होत असेल, सेम मोशन पुन्हा 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 रिपीटेड होत असेल, परत परत होत असेल, तर ती पिरियडिक मोशन असते. कारण ती ठराविक वेळेनंतर, इथं टाईम पण महत्त्वाचं आहे, आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम इफ बॉडी रिपीट इट सेल्फ देन द मोशन ऑफ द बॉडी इज नोन ॲज पिरियडिक मोशन असं म्हणतात. म्हणजे काय की एखाद्या बॉडीची ठराविक वेळेनंतर पुन्हा पुन्हा तीच मोशन होत असेल तर त्याला पिरियडिक मोशन असं म्हणतात. म्हणजे काही एक्झाम्पल सांगतो. पिरियडिक मोशनची एक्झाम्पल बघा की घड्याळाचा समजा सेकंद काटा आहे किंवा मिनिट काटा असेल, हावर काटा असेल. सेकंद काटा प्रत्येक मिनिटाला परत त्याच रोटेशनमध्ये जातो. म्हणजे समजा आपण तो 12वरती बघितला तर बरोबर 1 मिनिटाने परत तो 12वरती येईल. परत आपण 12वरती रिडिंग घेत असेल तर प्रत्येक मिनिटाला तो 12पर्यंत येणार, परत 12पर्यंत. म्हणजे 1 मिनिटानं तो परत त्याच पोझिशनला येतो, कोणतीही पोझिशन. म्हणजे आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम इट रिपीट इट सेल्फ. तो परत आणि तिथंच येत असेल तर ती जी मोशन असते त्याला म्हणतात पिरियडिक मोशन. त्याला पिरियडिक मोशन असं म्हणायचं. आता ऑसिलेशन्स आणि पिरियडिक मोशनचा जो सहसंबंध आहे, जो रिलेशन आहे, ते आता समजून घेऊया. मी ऑसिलेशनचा अर्थ असं सांगितला की ऑसिलेशन्स म्हणजे नेमकं काय, तर एखादी बॉडी मेन पोझिशनपासून टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन व्हायब्रेट होत असेल तर ती एकदा पुढे गेली, एकदा अपला गेली, एकदा मागे आली, एकदा डाऊनला गेली आणि परत मेनला आली तर एक ऑसिलेशन झालं असं म्हणतात. आता इथं एक गोष्ट लक्षात येते आमच्या की ऑसिलेशन ही एक पिरियडिक मोशनच आहे. कारण प्रत्येक वेळी ठराविक वेळेनंतर बॉडी परत मेन पोझिशनला येत असते. म्हणजे इथं कुठलाही बॉल तुम्ही डायग्रॅममध्ये ऑब्झर्व करून बघा की तो ठराविक सेकंदानंतर परत मधल्या लाईनला येतो. मधली लाईन ही मेन पोझिशन आहे. तर तो प्रत्येक वेळी कुठे यायचा परत प्रयत्न करतो आहे, तर मेन पोझिशनला. ठराविक वेळेनंतर तो परत 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 मेन पोझिशनला येतो. म्हणजे तो ठराविक वेळेनंतर त्याची मोशन रिपीट करतोय. म्हणजे त्याची मोशन ही पिरियडिक मोशन आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की ऑसिलेशन्स ही पिरियडिक मोशन आहे. पण प्रत्येक पिरियडिक मोशन ही ऑसिलेशन नसते. म्हणजे समजा आपण असं म्हणूया की एखादा घड्याळाचा सेकंद काटा आहे आणि घड्याळाच्या सेकंद काट्याच्या अगदी टोकावरती एक मुंगी बसली
एक्झाम्पल म्हणून घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकावरती काय बसले, एक मुंगी बसले. तर त्या मुंगीची जी मोशन होणार आहे ती प्रत्येक मिनिटाला, आता त्याची ती पिरियडिक मोशन आहे, पण ती ऑसिलेशन नव्हे. का तर ऑसिलेशनला बॉडी टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन व्हायब्रेट व्हावी लागते, मेन पोझिशनला पुढे आणि मागे व्हावी लागते. तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऑसिलेशन्स ही पिरियडिक मोशन असते, पण प्रत्येक पिरियडिक मोशन ही ऑसिलेशन नसते. मग दोन्ही कसं लक्षात ठेवणार आहे बघा. ऑसिलेशन्स म्हणजे काय की ऑसिलेशन्स आर ए पिरियडिक मोशन इन विच बॉडी रिपीट्स इट्स मेन पोझिशन आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम टू अँड फ्रो. बॉडी त्याच्या मेन पोझिशनपासून टू अँड फ्रो मूव्ह होते ठराविक वेळेनुसार, त्याला म्हणणार आहे आपण ऑसिलेशन्स. आणि पिरियडिक मोशन म्हणजे काय की बॉडी ठराविक वेळेनुसार आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम बॉडी रिपीट्स इट्स मोशन इज द पिरियडिक मोशन. तर हे बघितलं. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. आता हे आहे सिम्पल पेंड्युलमचं एक्झाम्पल. हे काय, आता हे जे व्हिडिओ बघताय तुम्ही, जे ॲनिमेशन तुम्हाला दाखवतो आहे, हे आहे पेंड्युलम. आपण 12वीमध्ये तुम्हाला याचं पण प्रॅक्टिकल पण बोर्डानं तुम्हाला ठेवलं आहे. सिम्पल पेंड्युलम एक ॲक्टिव्हिटी आहे. तर या डायग्रॅममध्ये जी व्हर्टिकल ब्ल्यू लाईन दिसते, ज्यावेळी हा पेंड्युलम एका ठिकाणी स्थिर थांबेल त्यावेळी त्या ब्ल्यू लाईनला बरोबर ती वायर जी दोरी बांधली ती कोइन्साइड होईल. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा त्या ब्ल्यू लाईनला मेन पोझिशन असं आपण कन्सिडर करूया. म्हणजे त्याची ज्यावेळी मोशन थांबेल, तो ज्यावेळी स्थिर होईल, स्टेबल होईल, त्यावेळी तो कुठे थांबेल तर ब्ल्यू लाईनच्या ठिकाणी थांबेल. आता तुम्ही एक ऑब्झर्व करा की ब्ल्यू लाईनपासून बरोबर तो पुढे जातो आणि बघा ब्ल्यू लाईनपासून पुढे जेवढं अंतर जातो आहे तेवढंच तो मागेही तेवढंच अंतर जातो. म्हणजे ब्ल्यू लाईनपासून पुढे जाणं त्याला टू आणि मागे जाणे फ्रो असे मोशन म्हणतात. तर ही जी मोशन आहे की त्याच्या मेन पोझिशनपासून पुढे आणि मागे आणि परत शेवटी कुठं तर मेन पोझिशनला, याला म्हणायचं ऑसिलेशन्स. आणि ऑसिलेशन्स ही पिरियडिक मोशन असते, कारण हा जो पेंड्युलम आहे तो मेन पोझिशनला परत परत ठराविक वेळेनंतर परत रिपीटेडली तिथून येऊन जातो, तिथून पुढे होतो, तिथून पास होतो. तर ऑसिलेशन्स इज ए पिरियडिक मोशन इन विच ए पार्टिकल व्हायब्रेट्स अबाउट इट्स मेन पोझिशन टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन. आता याच्याबरोबरच तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगणार आहे. आता ही जी ऑसिलेशन्स आहेत याला सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणतात. हे जे ऑसिलेशन्स होतात, हा जो पेंड्युलम आहे तो त्याच्या मेन पोझिशनपासून पुढे जातो किंवा मागे येतो, ही जी मोशन आहे याला सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हटलं जातं. सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि हे जे सिम्पल हार्मोनिक मोशन्स आहेत त्याला आता आपण शॉर्टमध्ये सिम्पल हार्मोनिक मोशनला फक्त SHM, सिम्पल S, हार्मोनिक H, मोशन M, SHM असं म्हणणार आहे. आता पूर्ण टॉपिकमध्ये आपण प्रत्येक वेळी ह्याला फक्त काय म्हणतो की SHM असं म्हणतो. म्हणजे पार्टिकल SHM मध्ये आहे, याचा अर्थ काय की तो सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आहे, म्हणजे तो ऑसिलेट होतोय. तर लक्षात ठेवा की आता इथं हा शब्द लक्षात ठेवायचा, SHM म्हणजे काय की पार्टिकल किंवा सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आहे असं म्हणायचं. आता एखादा पार्टिकल हा SHM मध्ये आहे, म्हणजे सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आहे, त्यावेळेस अजून एक डेफिनेशन आपल्याला इथे येते, ती येते लिनियर SHM. लिनियरचा त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे की एका रेषेमध्ये, एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये. इथं ॲक्सलरेशन हे ऑलवेज मेन पोझिशनच्या बाजूला असतं. त्याला मी तुम्हाला लिनियर मोशनची एक व्हिडिओ दाखवतो. आता याच्यामध्ये बघा, इथं काय केलं आहे, पहिल्यांदा डायग्राम समजून घेऊ, मग आपल्याला लिनियर SHM कळेल. आणि आपल्याला टॉपिकची जी आपल्या बोर्डाचा जो टॉपिक आहे आपला हा, त्याची सुरुवात जी आहे ती या कन्सेप्टपासून किंवा या डायग्रामपासूनच होते. तुम्हाला टॉपिकचं इंट्रोडक्शन समजावं, नेमकं ऑसिलेशन काय असतात, पिरियडिक मोशन काय असतात, हे ॲक्च्युअली व्हिज्युअलाइज व्हावं म्हणून आपण हे काही व्हिडिओज बघितले किंवा त्याच्यावरून मी तुम्हाला सांगितलं. आता ही जी डायग्राम दिसते ही लिनियर SHM आहे.
म्हणजे बॉडी सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आहे का आहे. पहिल्यांदा डायग्रॅमचं कन्स्ट्रक्शन काय आहे बघा. एक स्प्रिंग आहे, ती लेफ्ट साईडला एका फिक्स सपोर्टला बांधली आहे, त्याला फिक्स रिजिड सपोर्ट असं म्हणतात. आणि राईट साईडला एक लाकडी ठोकळा आहे किंवा एक वुडन ब्लॉक आहे, त्याला ते अटॅच केले, त्याला आपण वेट म्हणू शकतो किंवा मास अटॅच्ड असं म्हणतात. आता काय केलं की आपण त्या लाकडी ठोकळ्याला उजव्या बाजूला राईट साईडला अजून थोडं ओढलं आणि सोडून दिलं. ओढलं आणि काय केलं, सोडून दिलं. आता या स्प्रिंगवरती ओढल्यानंतर फोर्स ॲप्लाय होईल आणि ती स्प्रिंग त्या ब्लॉकवरती फोर्स ॲप्लाय करेल, त्याला आतमध्ये ओढेल. आपण स्प्रिंगला बाहेर ओढलं की, बरोबर, त्याला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. आपण 11वीमध्ये ते शिकलो आहे. जसं आपण त्याच्यावरती आणि सोडून दिलं की त्याचे असे ऑसिलेशन सुरू होतात. आता ह्याच्यामध्ये आपण स्प्रिंग ऑब्झर्व केली किंवा तो ब्लॉक ऑब्झर्व केला तर आमच्या असं लक्षात येतं की तो ब्लॉक एका पर्टिक्युलर पोझिशनपासून राईटला आणि लेफ्ट साईडला व्हायब्रेट होतो आहे. एका मेन पोझिशन, ठराविक एका मेन पोझिशनपासून तो राईटला आणि काय होतो, लेफ्टला व्हायब्रेट होतो आहे. आणि म्हणजे काय की तो मेन पोझिशनपासून टू अँड फ्रो, लेफ्ट अँड राईट व्हायब्रेट होतो, म्हणजे तो काय होतो तर ऑसिलेट होतो आहे. तर हे जे ऑसिलेशन्स आहेत ते एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये आहेत. म्हणजे हा लेफ्टला मूव्ह होतो किंवा राईटला होतो, एका डायरेक्शनमध्येच होतो, एका रेषेत होतो, म्हणून असणारे एसएचएम लिनियर एसएचएम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लिनियर एसएचएम. तर आता ह्याला जो फोर्स ॲप्लाय केला आपण, ॲप्लाय करताना समजा आपण ब्लॉक राईटला ओढला तर रिस्टोरिंग फोर्स लेफ्ट साईडला ॲप्लाय होतो. म्हणजे बघा मी काय म्हणतो, समजा मी जो ब्लॉक आहे तो त्या ब्लॉकला हाताने उजव्या बाजूला ओढलं तर स्प्रिंग जो फोर्स ॲप्लाय करते तो लेफ्ट साईडला ॲप्लाय करेल, का तर स्प्रिंग परत पाठीमागे ओढेल त्याला. आणि इथं आपण जो फोर्स कॅल्क्युलेशनमध्ये जो फोर्स विचारात घेणार आहे तो स्प्रिंगने ॲप्लाय केलेला रिस्टोरिंग फोर्स विचारात घेणार आहे. आता मी उजव्या बाजूला जर ब्लॉकला ओढत असेल तर ब्लॉकची डिस्प्लेसमेंट कुठल्या बाजूला होणार आहे तर उजव्या बाजूला. कुठल्या बाजूला तो सरकणार आहे तर उजव्या बाजूला. आणि स्प्रिंग कुठल्या बाजूला ओढणार आहे तर ती डाव्या बाजूला. स्प्रिंगने अप्लाय केलेला जो फोर्स आहे त्याला म्हणायचं रिस्टोरिंग फोर्स एफ. आणि मी ओढल्यानंतर जी डिस्प्लेसमेंट होते त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट एक्स. तर याचं आपण इक्वेशन पुढे बघणार आहे, आपण पुढच्या इक्वेशनच्या पार्टमध्ये ते समजून घेऊया. तर आपण कुठले कुठले कन्सेप्ट बघितले. सुरुवातीला आपण बघितलं की तर त्याची ती जी पिरियडिक मोशन आहे त्याला ऑसिलेशन्स असं म्हणायचं. मग आपण बघितलं पिरियडिक मोशन म्हणजे काय, तर पिरियडिक मोशन म्हणजे कुठलीही बॉडी ठराविक वेळेनंतर तीच ती मोशन रिपीट करत असेल तर त्याला म्हणायचं पिरियडिक मोशन. कोणतीही बॉडी ठराविक वेळेनंतर परत तीच ती मोशन रिपीट करत असेल तर त्याला म्हणायचं पिरियडिक मोशन. आणि आपण मग ह्या दोन्हीवरून एक गोष्ट लक्षात घेतली की ऑसिलेशन्स हे पिरियडिक असतात, कारण ऑसिलेशन्स होत असताना बॉडी ठराविक वेळेनंतर परत मेन पोझिशनला रिपीट करत असते. मग हेही सांगितलं की प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक असते, पण प्रत्येक पिरियडिक मोशन ही मात्र ऑसिलेशन असेलच असं नाही. सर्क्युलर मोशन ही सुद्धा पिरियडिक मोशन आहे. तर ऑसिलेशन्स हे पिरियडिक असतात, पिरियडिक मोशन असतात. आणि मग आपण या पेंड्युलमच्या आणि या डायग्रॅममध्ये बघितलं की लिनियर एसएचएम म्हणजे काय. जर सिम्पल हार्मोनिक मोशन, ज्याला आपण ऑसिलेशन्स असं म्हणतो, हे जे सिम्पल हार्मोनिक मोशन्स आहेत एसएचएम जे आहेत ते एसएचएम्स जर एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये होत असतील तर ते जे सिम्पल हार्मोनिक मोशन आहेत त्याला आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणू शकतो. आता आपण ह्याच्यातला जो थेरॉटिकल जो पार्ट आहे आणि जो मॅथमॅटिकल काही इक्वेशनचा भाग आहे तो बघणार आहे. तर पिरियडिक मोशनची जी डेफिनेशन आहे ती आपण कशी लक्षात ठेवणार आहे बघा. ए मोशन ऑफ द बॉडी विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे इक्वल टाईमनंतर ती बॉडी परत रिपीट होत असेल तर ती जी मोशन आहे त्याला आपण म्हणणार आहे पिरियडिक मोशन. म्हणजे मगाशी आपण आत्ता जी डायग्रॅम बघितली, डायग्रॅममध्ये किंवा व्हिडिओमध्ये जे आपण बघितलं की एक स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंगला एक ब्लॉक अटॅच केला आहे, तो ब्लॉक ओढला आणि सोडून दिला की त्याची जी मोशन होते ती लेफ्ट अँड राईट किंवा टू अँड फ्रो ठराविक वेळेनुसार परत रिपीट होते. ती जी मोशन आहे त्याला काय म्हणायचं, पिरियडिक मोशन.
मी तुम्हाला हवं तर अजून एकदा त्याची डायग्राम दाखवतो. तर अतिशय सोपा आणि समजून घ्यायला इझी असा पार्ट आहे. तर पिरियडिक मोशन बघा, ही तर जी डायग्राम आहे, ही जी स्प्रिंग आहे, स्प्रिंगला मी ओढलं आणि सोडून दिलं. वेळेनुसार इक्वल टाईम नंतर तो राईट अँड लेफ्ट व्हायब्रेट होतो. मीन पोझिशनपासून इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये तो त्याची मोशन रिपीट करतो. म्हणून त्याला म्हणायचं पिरियडिक मोशन. म्हणून त्याला काय म्हणायचं? पिरियडिक मोशन. म्हणून पिरियडिक मोशनची डेफिनेशन आपण अशी सांगतो, पिरियडिक मोशन a motion of the body which repeats itself after equal intervals of time is called periodic motion. आता याच्याबरोबरच याच्याशी संबंधित अजून 3 कन्सेप्ट आपण बघणार आहे, जे परीक्षेसाठी आणि इथं हा टॉपिक समजण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे आपण सुरुवातीलाच बघतो. तसं टॉपिक देत असताना टॉपिकमध्ये हे जे कन्सेप्ट दिलेत तुमच्या सिलेबसमध्ये हे खूप पुढे दिलेत, पण माझं असं मत आहे की हे सुरुवातीला तुम्हाला समजले की तुम्हाला ॲक्च्युअल ह्याचे कन्सेप्ट जे पुढे येणार आहेत त्यावेळी हे खूप इझिली लक्षात राहू शकतं. तुम्हाला खूप ते समजायला सोपं आणि आवडेल. तर पिरियडिक मोशन बघितलं आपण. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय बघूया. ॲम्प्लिट्यूड म्हणजे बघा की हा जो ब्लॉक व्हायब्रेट होता, तर इथं ही जी स्प्रिंग आहे ही आपण काय केली, ती मेन पोझिशनला कुठं आहे, तर इथं आहे. मेन पोझिशनला कुठं आहे, इथं आहे. आता ऑसिलेशन कसे तयार होते बघा. मेन पोझिशनला ती या ठिकाणी या लाईनवरती, या डॉटेड लाईनवरती आहे, आणि आम्ही काय केलं की याला फोर्स ॲप्लाय केला आणि इकडच्या बाजूला ओढलं आणि कुठंपर्यंत आणलं, इथंपर्यंत आणलं. आणि किती अंतर आणलं, तर एक्स एवढं डिस्टन्स, म्हणजे इथून इथंपर्यंतचे डिस्टन्स आहे, जे डिस्प्लेसमेंट आहे ती एक्स एवढी आहे. तर मेन पोझिशनपासून ब्लॉकला आम्ही एक्स एवढी डिस्प्लेसमेंट होईपर्यंत फोर्स ॲप्लाय केला. आम्ही जो फोर्स ॲप्लाय केला स्प्रिंगवरती किंवा ब्लॉकवरती, त्याला माहीत आहे त्यावेळेस स्प्रिंग या ब्लॉकवरती रिस्टोरिंग फोर्स ॲप्लाय करेल स्प्रिंगच्या बाजूने, म्हणजे डायग्राममध्ये लेफ्ट साईडला, म्हणजे ब्लॉकपासून इकडच्या बाजूला स्प्रिंग फोर्स ॲप्लाय करेल. तो जो फोर्स असतो त्या फोर्सला म्हणायचं फोर्स एफ, दॅट इज रिस्टोरिंग फोर्स. हा कुठल्या बाजूने आहे, लेफ्ट साईडला आहे. आता डिस्प्लेसमेंट किती झाली, एक्स एवढी, आणि रिस्टोरिंग फोर्स कुठल्या बाजूने आहे, इकडच्या बाजूनं. तो कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला तयार होतो. ॲप्लाय केलेला ॲप्लाइड फोर्स आणि त्यावेळी झालेली डिस्प्लेसमेंट एक्स एवढी असेल, तर ॲप्लाय केलेला स्प्रिंगने ॲप्लाय केलेला जो रिस्टोरिंग फोर्स आहे, जो तयार झालेला फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो डिस्प्लेसमेंटला. रिस्टोरिंग फोर्स हा डिस्प्लेसमेंटला काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि प्रोपोर्शनलचं इक्वल केलं की त्याला के हा कॉन्स्टंट मल्टिप्लाय होतं आणि इक्वेशन तयार होतं एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. मायनस साईनचा अर्थ एवढाच होतो की रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन लेफ्ट साईडला आहे आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन राईट साईडला आहे. हे इक्वेशन पुढे येणारच आहे, आपण ते बघणार आहे. आता आपल्याला सध्या कन्सेप्ट बघायचे आहेत, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, पिरियड टी म्हणजे काय, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. आता सुरुवातीला डायग्राम समजून घेतली आम्ही की एका मेन पोझिशनपासून आम्ही ब्लॉकला एक्स एवढ्या डिस्टन्सपर्यंत ओढलं आणि सोडून दिलं, तर तो मेन पोझिशनपासून एक्स एवढ्या साईडला एक्स एवढ्या अंतरापर्यंत तो राईट साईडला व्हायब्रेट होईल, परत तेवढंच अंतर तो लेफ्ट साईडला पण जाईल. म्हणजे ह्या मेन पोझिशनपासून हा इथंपर्यंत जाईल, परत इथंपर्यंत येईल, आणि हा मेन पोझिशनपासून असा व्हायब्रेट होईल. आणि ही व्हायब्रेट होत असतानाची त्याची जी मोशन आहे ती मेन पोझिशनपासून राईट अँड लेफ्ट किंवा टू अँड फ्रो ही जी मोशन तयार होते त्याला पिरियडिक मोशन आणि ऑसिलेशन्स असं म्हणतात. ठराविक वेळेनंतर परत परत रिपीट होत असते. तर आता पिरियडिक मोशन आपण आत्ता बघितलं. मग आता बघूया आपण ॲम्प्लिट्यूड म्हणजे नेमकं काय. ॲम्प्लिट्यूड ही ए या नोटेशननं, स्मॉल ए या नोटेशननं दाखवली जाते, आणि त्याचा अर्थ असा होतो की एखादी बॉडी, आता आपण ब्लॉक विचारात घेऊया, एखादी बॉडी किंवा एखादा ब्लॉक त्याच्या मेन पोझिशनपासून सगळ्यात जास्त किती लांबपर्यंत व्हायब्रेट होतो, किती जास्त डिस्प्लेसमेंट, मॅक्झिमम किती डिस्प्लेसमेंट तो पुढे जाऊ शकतो किंवा पाठीमागे येऊ शकतो, ती जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे मेन पोझिशनपासूनची, त्याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. पहिल्यांदा अर्थ समजून घेऊया आणि मग आपण डेफिनेशन कशी सांगायची बघूया. पहिली गोष्ट काय की पार्टिकल हा SHMमध्ये आहे, सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आहे, आणि सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये असताना तो मेन पोझिशनपासून मॅक्झिमम किती डिस्प्लेसमेंट करतो, ती जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे ती मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट
म्हणजे ॲम्प्लिट्यूड असते. म्हणजे ज्यावेळेस हा जो ब्लॉक आहे तो सगळ्यात लांब समजा इथंपर्यंत येत असेल, तर ज्यावेळेस तो या ठिकाणी असेल त्यावेळी एक्स ही डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असते आणि त्याला आम्ही काय म्हणणार आहे तर ॲम्प्लिट्यूड. म्हणून ज्यावेळी एक्स ही मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते, एक्स इज इक्वल टू ए असं लिहिता येतं, कारण ॲम्प्लिट्यूड असं म्हणतात त्याला. आता पुन्हा एकदा डेफिनेशन आणि त्याचा अर्थ बघा. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय की ज्यावेळेस पार्टिकल एस एच एममध्ये असतं, इन एस एच एम, त्यावेळेस त्याची जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे त्याच्या मीन पोझिशनपासूनची, त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणायचं. डेफिनेशन असे होते, इन एस एच एम द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड ऑफ एस एच एम. म्हणजे पार्टिकल किंवा बॉडी व्हायब्रेशन होत असताना त्याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. आणि ही डिस्प्लेसमेंट म्हणजे हे डिस्टन्स आहे, म्हणून ॲम्प्लिट्यूडचं एस आय युनिट हे मीटर आहे. ॲम्प्लिट्यूडचं एस आय युनिट काय आहे तर मीटर आहे. आता ॲम्प्लिट्यूड समजली, थोडक्यात लक्षात काय ठेवायचं तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मेन पोझिशन. एका वाक्यात लक्षात ठेवणार कसं आम्ही, हे कसं लक्षात ठेवायचं, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय की एस एच एममध्ये मेन पोझिशनपासूनची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ॲम्प्लिट्यूड. डिस्प्लेसमेंट आपण एक्स दाखवतो आणि ज्यावेळी ती मॅक्झिमम होते एक्सला आपण काय म्हणतो ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो. चला तर आता दुसरी जी डेफिनेशन आहे, दुसरा जो कन्सेप्ट आहे तो आहे पिरियड टी. आता हा पण समजून घ्यायला सोपा आहे. पिरियड टी म्हणजे काय सांगतो. आता मेन पोझिशनला असताना हा ब्लॉक इथं आहे, ज्यावेळी तो राईटला जाईल त्यावेळी इथं जाईल, लेफ्टला जाईल त्यावेळी इथं जाईल, म्हणजे तो या मेन पोझिशनपासून राईटला इथंपर्यंत, लेफ्टला इथंपर्यंत असा व्हायब्रेट होतो. म्हणजे एक ऑसिलेशन कुठून होईल तर इथून सुरू झाला, इथंपर्यंत गेला, परत हा मागे गेला, परत मेन पोझिशन झाला की एक ऑसिलेशन झालं. आता हे असं एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ ह्या ब्लॉकला लागेल तो जो टाईम आहे त्याला पिरियड टी असं म्हणायचं. बघा एस एच एम पार्टिकल एस एच एममध्ये असताना तो मेन पोझिशनपासून टू गेला किंवा पुढे गेला, परत तो मागे गेला आणि परत मेन पोझिशनला आला, तर एक ऑसिलेशन पूर्ण होतं. आणि एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो, जेवढा टाईम लागतो, तो जो टाईम आहे त्याला म्हणायचं पिरियड टी. मग डेफिनेशन कशी सांगता येईल तर पिरियड टी, व्हॉट इज पिरियड टी. सो इन एस एच एम द टाईम टेकन बाय ए पार्टिकल टू complete one oscillation. In SHM, the time taken by a particle to complete one oscillation is called as period of SHM. याला काय म्हणायचं पिरियड ऑफ SHM. याला पिरियडिक टाईम टी किंवा पिरियड टी असं पण म्हणतात. आणि हा टाईम आहे, मग टाईम आपण एस आय सिस्टीममध्ये कशामध्ये मोजतो, सेकंदमध्ये मोजतो, म्हणून एस आय युनिट ऑफ पिरियड इज सेकंद. हा काय आहे तर टाईम आहे. टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इन एस एच एम इज नथिंग बट पिरियड. बघा दोन डेफिनेशन बघितल्या. पहिली बघितली ॲम्प्लिट्यूड, पार्टिकलची एस एच एममध्ये असताना मेन पोझिशनपासूनची जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे त्याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. पिरियड टी बघितलं आपण. पिरियड टी म्हणजे काय तर पार्टिकल एस एच एममध्ये असताना त्याला एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, दॅट इज द टाईम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज पिरियड. आता या पिरियडचा बरोबर इन्व्हर्सल किंवा रेसिप्रोकल जे असते ती फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी ही एन या नोटेशनं दाखवतात. फ्रिक्वेन्सी ही स्मॉल एन या नोटेशन दाखवतात. आणि फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन किती आहे, पहिल्यांदा आपण डेफिनेशन कशी आहे ते बघण्यापेक्षा त्याचा अर्थ समजून घेऊया. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर पार्टिकल व्हायब्रेट होतं म्हणजे काय, ऑसिलेट होतं म्हणजे काय तर तो मेन पोझिशनपासून पुढे आणि मागे कंटिन्युअसली रिपीटेडली पुढे आणि मागे होत असतो. एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी जेवढा टाईम लागतो त्याला आपण पिरियड टी असं म्हटलं. आता ऑसिलेशन म्हणजे समजा हा ब्लॉक इथं एका सेकंदात एक ऑसिलेशन पूर्ण करत असेल, एका सेकंदात एक ऑसिलेशन पूर्ण करत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी झाली 1 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी ही हर्ट्जमध्ये मोजतात. आणि जर एका सेकंदात एक ऑसिलेशन पूर्ण होत असेल तर फ्रिक्वेन्सी झाली 1 हर्ट्ज. आता दुसरं एक्झाम्पल सांगतो. समजा हा ब्लॉक एका सेकंदात 10 ऑसिलेशन पूर्ण करतो. एका सेकंदात एक्झाम्पल म्हणून काय म्हणूया आपण, एक्झाम्पल म्हणून एका सेकंदात 10 ऑसिलेशन जर पूर्ण करत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी झाली 10 हर्ट्ज, 10 हर्ट्ज अशी झाली. याचा अर्थ असा, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर एका सेकंदात जेवढे ऑसिलेशन पूर्ण होतील त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी.
मग डेफिनेशन इझिली सांगता येईल काय, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड इन 1 सेकंड बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. म्हणजे एका सेकंदात किती ऑसिलेशन पूर्ण होतात त्याला त्याची काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी म्हणायचं, त्याला त्याची म्हणायचं फ्रिक्वेन्सी. तर हे 3 कन्सेप्ट महत्त्वाचे. बघा मी पुन्हा एकदा सांगतो, पिरियडिक मोशन एखादी बॉडी रिपीट होत असेल ठराविक वेळेनुसार, इक्वल वेळेनुसार, तर ती मोशन म्हणजे कसली, पिरियडिक मोशन. डेफिनेशन, ए मोशन ऑफ ए बॉडी विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. परत आम्ही बघितलं ॲम्प्लिट्यूड बॉडी SHMमध्ये असताना त्याची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठून, तर मीन पोझिशनपासून, त्याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. सो इन SHM द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. आणि हे डिस्टन्स आहे म्हणून SI युनिट येतं मीटर. आता पिरियड T, एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कुठं, SHMमध्ये. सो इन SHM द टाईम टेकन बाय ए पार्टिकल टू कम्प्लीट 1 ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ SHM. एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी, एक SHM पूर्ण करण्यासाठी त्याला लागणारा जो टाईम आहे तो टाईम म्हणजे काय असतो, पिरियड असतो. आणि हा टाईम आहे त्यामुळे त्याचं SI युनिट असतं सेकंद. सो SI युनिट ऑफ पिरियड T इज सेकंद, सेकंदमध्ये मोजतो. आता फ्रिक्वेन्सी आपण असं बघितलं की एका सेकंदात किती ऑसिलेशन पूर्ण होतात. पिरियड Tला आम्ही म्हटलं एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा टाईम म्हणून पिरियड T. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की एका सेकंदात किती ऑसिलेशन. इथं आपण म्हणतो एक पूर्ण करण्यासाठी किती टाईम लागतो, एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी किती टाईम लागतो. आणि इथं आपण सांगतोय की एका सेकंदात किती ऑसिलेशन पूर्ण होतात, त्याला आपण काय म्हणतोय, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड इन 1 सेकंड बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सीचं SI युनिट आहे हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीचं SI युनिट आहे हर्ट्ज. तर आपण बघितलं हे पिरियडिक मोशन आणि त्याचे 3 कन्सेप्ट, ॲम्प्लिट्यूड A, पिरियड T आणि फ्रिक्वेन्सी N. आता आपण बघणार आहे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणजे मी आत्ता मगाशी जो कन्सेप्ट सांगितला की लिनियर SHM, ॲक्च्युली लिनियर SHM आणि त्याचं इक्वेशन कसं तयार होतं आहे बघा. ओके, तर आपण बघणार आहे लिनियर SHM, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. दॅट इज लिनियर SHMची डेफिनेशन आपल्याला अशी सांगता येईल. लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन is defined as linear periodic motion of a body in which force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is directly proportional to the displacement from the mean position. Directly proportional to the displacement from mean position. म्हणजे आता परत एकदा व्यवस्थित अर्थ समजून घेऊया लिनियर SHMचा. सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय आपण बघितलं, मग त्याच्यावरून आपण बघतोय आता लिनियर SHM. सिम्पल हार्मोनिक मोशन दॅट इज SHMमध्ये आपण बघितलं की बॉडी त्याच्या मेन पोझिशनपासून टू अँड फ्रो व्हायब्रेट होत असते आणि ती होत असताना ॲप्लाय झालेला फोर्स ऑलवेज टुवर्ड्स द मेन पोझिशन असतो. आणि इथं त्याची डायरेक्शनसुद्धा जर मेन पोझिशनच्या एका पर्टिक्युलर डायरेक्शन असेल तर त्याला काय म्हणतात, लिनियर SHM. मी हेच कन्सेप्ट तुम्हाला परत एकदा आपण मगाशी बघितलेल्या डायग्राममध्ये दाखवतो. या व्हिडिओमध्ये किंवा या ॲनिमेशनमध्ये तुम्ही बघू शकता की इथं जो ब्लॉक आहे तो ब्लॉक एका पर्टिक्युलर डायरेक्शनलाच पुढे आणि मागे करतो. म्हणजे असं नाही की तो डायरेक्शन चेंज करतो आहे, म्हणजे तो लेफ्ट साईडला जाताना तो लेफ्ट साईडलाच जातो किंवा राईट साईडला जाताना तो राईट साईडलाच जातो. इथं ॲप्लाय झालेला जो फोर्स आहे तो फोर्स त्या ब्लॉकला कुठं घेऊन जायचा प्रयत्न करतो आहे, तर त्याच्या मेन पोझिशनला. फायनली त्याला कुठं जायचं आहे, तर कुठं थांबणार आहे तो, ज्यावेळी थांबेल तर तो कुठं थांबेल, तर मेन पोझिशनला थांबेल. जिथून तो सुरू झाला होता ती जी त्याची मेन ॲक्च्युअल रेस्ट पोझिशनला आहे, त्याला इक्विलिब्रियम पोझिशन असं म्हणतात. त्या इक्विलिब्रियम पोझिशनला तो थांबेल. तर इथं लिनियर SHMचा अर्थ काय होतो की लिनियर SHM ही सिम्पल हार्मोनिक मोशन आहे ज्याच्यामध्ये डायरेक्शन फोर्सची किंवा ॲक्सलरेशनची डायरेक्शन ही टुवर्ड्स द मेन पोझिशन असते.
मग फोर्स किंवा ॲक्सलरेशन, फोर्स म्हणजे आपण बघतो की ह्याच्यावरती जो ओढलं जातं तो म्हणजे काय अप्लाय होतो फोर्स, आणि तो ऑलवेज कुठं जायचा प्रयत्न करतो तर मेन पोझिशनला. ॲक्सलरेशन म्हणजे तो पुढे जात असताना त्याची वेलॉसिटी चेंज होत जाते, मागे जात असताना किंवा लेफ्टला जाताना वेलॉसिटी चेंज होत जाते, परत झिरो होते, परत वाढत जाते. ही जी चेंज इन वेलॉसिटी त्याला ॲक्सलरेशन असं म्हणतात. इथं ॲक्सलरेशन विचारात घ्या किंवा फोर्स विचारात घ्या, दोन्हीही ऑलवेज टुवर्ड्स द मेन पोझिशन असतात. आणि असं ज्यावेळी असतं एका पर्टिक्युलर डायरेक्शननं फोर्स ॲप्लाय होतो, ॲक्सलरेशन ॲप्लाय होतं, त्यावेळी तयार होणारं जे सिम्पल हार्मोनिक मोशन आहे त्याला आपण म्हणतो लिनियर एसएचएम. म्हणून आपण लिनियर एसएचएमची डेफिनेशन पुन्हा एकदा मी सांगतो कशी. Linear SHM, that is linear simple harmonic motion, is defined as linear periodic motion of a body in which force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is directly proportional to the displacement from mean position. देअरफॉर द रिस्टोरिंग फोर्स, आता आपण इक्वेशनचा पार्ट बघूया. जो फोर्स ॲप्लाय होतोय स्प्रिंगने ॲप्लाय केलेला किंवा स्प्रिंगमध्ये डेव्हलप झालेला जो फोर्स आहे त्याला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. आणि हा रिस्टोरिंग फोर्स झालेल्या डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. आणि इथं आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की जर राईट साईडला डिस्प्लेसमेंट होत असेल तर लेफ्ट साईडला रिस्टोरिंग फोर्स ॲप्लाय होतो. कारण आपण जो ॲप्लाय फोर्स करतो ज्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट होते तो ॲप्लाइड फोर्स असतो, जो एक्सटर्नल फोर्स असतो. आणि जो स्प्रिंगमध्ये डेव्हलप होतो, जो परत मेन पोझिशनला घेऊन येण्याचा प्रयत्न करतो, तो फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स. त्याची डायरेक्शन आतल्या लेफ्ट साईडला असेल तर डिस्प्लेसमेंट असेल राईट साईडला. तर हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे हा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. मग ज्यावेळी आपण प्रोपोर्शनलचं इक्वल करतो कॉन्स्टंट मल्टिप्लाय होतो, इथे कॉन्स्टंट आहे के, याला म्हणतात फोर्स कॉन्स्टंट. सो इक्वेशन एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स इज आपण कसं लिहिलं, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आता इथं के जो आहे त्याला म्हणतात फोर्स कॉन्स्टंट, आणि इथं जे निगेटिव्ह साईन तयार झाले ते फक्त एवढंच सांगतं की रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एक्स हे दोन्ही एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. म्हणजे डिस्प्लेसमेंट फोर्स ही राईट साईडला आहे आणि जो डिस्प्लेसमेंट जी आहे ती राईट साईडला होते आणि रिस्टोरिंग फोर्स हा लेफ्ट साईडला अप्लाय होतो. सो एफ इज इक्वल टू काय आलं मायनस के एक्स. आता हे इक्वेशन पुढं आपल्याला गरजेचं आहे, लक्षात ठेवा. एफ इज इक्वल टू काय येतं आहे मायनस ऑफ के एक्स, याला इक्वेशन नंबर दिला आहे 1. याच्यामध्ये एफ हा रिस्टोरिंग फोर्स आहे, के याला म्हणायचं फोर्स कॉन्स्टंट, आणि एक्स ही डिस्प्लेसमेंट आहे. निगेटिव्ह साईनचा अर्थ होतो निगेटिव्ह साईन ओनली इंडिकेट दॅट द रिस्टोरिंग फोर्स and the displacement both are in opposite direction. So the equation is F is equal to minus kx. आता आपल्याला माहिती आहे की फोर्सचा ॲक्च्युअल जो फॉर्म्युला आहे तो फोर्सचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड फॉर्म्युला, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. फोर्स इज इक्वल टू काय असतं मास इंटू ॲक्सलरेशन. मग आम्ही इक्वेशन लिहिलं एफ इज इक्वल टू एम ए. एफ इज इक्वल टू काय एम ए. हे इक्वेशन ॲक्सलरेशनसाठी लिहिलं तर ए इज इक्वल टू एम जे आहे ते एफला डिवाईड होईल. एचं इक्वेशन होईल ए इज इक्वल टू एफ अपॉन एम. ए इज इक्वल टू काय येईल एफ अपॉन एम. आता इथं एफची जी व्हॅल्यू आहे त्या एफच्या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 पुट केलं, म्हणजे हे इक्वेशन 1 नंबर काय आहे तर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. मी एफच्या ठिकाणी एफ इज इक्वल टू मायनस के एक्स पुट केली व्हॅल्यू, तर ए इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स एफच्या ठिकाणी पुट केली अपॉन काय येईल एम. ए इज इक्वल टू काय आलं मायनस ऑफ के एक्स अपॉन आलं एम. आता याचा अर्थ ए इज इक्वल टू दॅट इज ए म्हणजे काय असणार आहे ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनचं इक्वेशन आम्हाला मिळालं मायनस के बाय एम इंटू एक्स. कसं लिहिलं बघा, मायनस के बाय एम सेपरेट लिहिलं आणि एक्स बाजूला लिहिलं. आता एक्स ही काय आहे डिस्प्लेसमेंट, के बाय एम हा कॉन्स्टंट तयार होतो, हे आपण पुढे बघणार आहे. के बाय एम याला ओमेगा स्क्वेअर असं म्हणतात, आणि मायनस. तर सध्या एवढं लक्षात ठेवा की ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू काय येतं मायनस ऑफ के बाय एम इंटू एक्स. In SHM, the acceleration A is equal to minus K by M into X. आता आपण बघायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन. हे खूप महत्त्वाचं आहे की लिनियर SHMमध्ये डिफरन्शियल इक्वेशन कसं तयार होतं. आता बघा की ज्यावेळी पार्टिकल लिनियर SHMमध्ये असतो त्यावेळेस तो ऑलवेज ट्राय करत असतो की मीन पोझिशनला जायचा. ऑलवेज ट्रायज टू अटेंड मीन पोझिशन. त्याला कुठं जायचं असते तर कुठली पोझिशन मिळवायची असते तर मेन पोझिशन. आणि ज्यावेळेस तो मेन पोझिशनला जायचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस त्याची जे ॲक्सलरेशन असतं किंवा जो फोर्स असतो ते तो ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स दी काय असतो
मेन पोझिशन असतो. आणि आपण इक्वेशन मिळवलं की रिस्टोरिंग फोर्स अशा वेळेस डेव्हलप होणारा रिस्टोरिंग फोर्स हा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आपण इक्वेशन दिलं, इक्वेशन नंबर 1 एफ इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स. केला म्हणायचं फोर्स कॉन्स्टंट, एक्स ही डिस्प्लेसमेंट आहे, एफ हा रिस्टोरिंग फोर्स आहे आणि निगेटिव्ह साईनचा अर्थ होतो रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. परत आपण बघितलं काय की फोर्स म्हणजे काय, तर फोर्सचा फॉर्म्युला ॲक्च्युअल काय आहे तर मास इंटू ॲक्सलरेशन. सो एफ इज इक्वल काय लिहिलं आपण एम ए. मग याच्यावरून ॲक्सलरेशनचं इक्वेशन लिहिलं, ॲक्सलरेशन इज इक्वल एफ अपॉन एम, ॲक्सलरेशन इज इक्वल टू एफ अपॉन एम. आणि मग आम्ही लिहिलं एफच्या ठिकाणी के बाय एम जर पुट केलं मायनस ऑफ के बाय एम, तर ॲक्सलरेशनचं व्हॅल्यू जी आम्ही आत्ता मिळवली ती अशी मिळाली आम्हाला ए इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स अपॉन एम, किंवा ए इज इक्वल टू मायनस के बाय एम इंटू एक्स. आपण आत्ता बघितलेलं इक्वेशन. आता हे झालं काय तर ॲक्सलरेशन झालं. हे काय झालं ॲक्सलरेशनचं इक्वेशन. आता याच्या एक्स ही काय आहे तर डिस्प्लेसमेंट आहे, एक्स ही काय आहे डिस्प्लेसमेंट. आणि जर ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंटचं जर रिलेशन बघितलं, आता डिफरन्शियल इक्वेशन बघत असताना ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंटचं रिलेशन आपण बघायचं. ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय रिलेशन आहे आपण 11वीमध्ये शिकलो आहे, थोडीशी आठवण करून देतो म्हणजे हे इक्वेशन समजेल. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह जर मिळवला दॅट इज डी एक्स बाय डी टी, ती असते व्हेलॉसिटी. आणि डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतला तर ते ॲक्सलरेशन असतं, कारण व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह हा काय येतो ॲक्सलरेशन येतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो बघा की थोडं तुम्हाला मी लिहून दाखवतो, त्याशिवाय ते कळणार नाही. बघा एक्स इज इक्वल टू काय आहे तर डिस्प्लेसमेंट, व्ही ही व्हेलॉसिटी आणि ए हे ॲक्सलरेशन. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी. काय असतं डी एक्स अपॉन डी टी. व्हेलॉसिटी काय येतं डी एक्स अपॉन डी टी. आणि ॲक्सलरेशन येतं डी व्ही बाय डी टी. काय येतं ॲक्सलरेशन येतं डी व्ही अपॉन डी टी. हे लक्षात घ्या, ॲक्सलरेशन येतं डी व्ही बाय डी टी. हे काय सांगितलं व्हेलॉसिटी इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी आणि ॲक्सलरेशन इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी. जर ॲक्सलरेशन एच्या ठिकाणी डी व्ही बाय डी टीच्या ठिकाणी जर व्हीची व्हॅल्यू पुट केली, व्हीची व्हॅल्यू डी एक्स बाय डी टी, तर इक्वेशन येतं ए इज इक्वल टू, इक्वेशन काय येईल सांगा, ए इज इक्वल टू डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर असं येतं. इक्वेशन काय येतं ए इज इक्वल टू डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर. तर आता पुन्हा एकदा व्यवस्थित नीट लक्षात घेऊया आपण की आम्ही जे ॲक्सलरेशनचं इक्वेशन मिळवलं ते मिळवलं आम्ही ए इज इक्वल टू मायनस ऑफ के बाय एम इंटू एक्स. याच्यावरून आम्हाला डिफरन्शियल इक्वेशन मिळवायचं आहे. एक्स ही डिस्प्लेसमेंट आहे, एक्स ही डिस्प्लेसमेंटचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर व्हेलॉसिटी मिळते, कारण व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू काय असतं डी एक्स बाय डी टी. आणि ॲक्सलरेशन म्हणजे काय असतं ए इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी. त्यामुळं ॲक्सलरेशन इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ही बघत असताना डबल डेरिव्हेटिव्ह येतो, दॅट इज ए इज इक्वल टू डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर. ए इज इक्वल टू डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर. आणि अजूनही तरी जर समजत नसेल हे समजणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट साधी, एक तुम्ही वहीमध्ये आत्ता लिहून घेतलं तरी चालतं आहे, तर एक लिहून घ्या हवं तर काय लिहायचं बघा की एक सेकंड तुम्ही काय लिहिणार आहे बघा, velocity v is equal to dx by dt and acceleration is equal to dv by dt. then dv by dt या ठिकाणी v च्या ठिकाणी dx by dt पुट करायचं, का तर v ची व्हॅल्यू काय आहे dx by dt. आणि मग तुम्हाला इक्वेशन मिळेल a is equal to dtx by dt स्क्वेअर. आता ॲक्सलरेशन इज इक्वल काय आलं तर d2x by dt स्क्वेअर. सो d2x by dt स्क्वेअर ही ॲक्सलरेशन a ची व्हॅल्यू मिळाली. इथं एच्या ठिकाणी ही व्हॅल्यू जर पुट केली, एच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट केली तर इक्वेशन असेल डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ के बाय एम इंटू एक्स, मायनस ऑफ के बाय एम इंटू एक्स. सो डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर हे मायनस ऑफ के बाय एम आहे, ती इक्वल साईनच्या लेफ्ट साईडला घेतलं तर मायनसचं काय होईल प्लस होईल. सो डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम इंटू एक्स इज इक्वल काय आलं 0. काय केलं आम्ही ही टर्म जी राईट साईडला इक्वेशन इक्वल साईनच्या ते आम्ही लेफ्ट साईडला घेतली, मायनसची काय झाली प्लस डी टू एक्स बाय डी टू स्क्वेअर प्लस मायनसचं काय झालं प्लस के बाय एम इंटू एक्स इज इक्वल काय आलं 0. आणि इथं आपण पुट करतो के बाय एमला, मग असे मी सांगितल्याप्रमाणे के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. याला अँग्युलर व्हेलॉसिटी असं पण म्हणतात.
आणि के बाय एमची इथं स्टँडर्ड व्हॅल्यू आपण घेतो ओमेगा स्क्वेअर. जर के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर पुट केलं तर हे इक्वेशन असं होईल d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर. के बाय एमच्या ऐवजी काय पुट केलं ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स इज इक्वल टू 0. आणि हे जे इक्वेशन आहे d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0 याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. सो दिस इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. पुन्हा एकदा सांगतो हे कसं बघितलं आपण थोडक्यात बघा. आपण हे बघितलं की रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. फ्रॉम दिस वी गेट द इक्वेशन F इज इक्वल टू मायनस KX in which K is known as proportional constant, force constant, and minus sign indicates that restoring force and the displacement are in opposite direction. So we know that the actual formula of force, that is force is equal to mass into acceleration. So we can write the equation that is F is equal to m into a, that is m is mass, a is acceleration. So this equation can be written for the acceleration is F, a is equal to F upon m, a is equal to F upon m. So from equation, if you put the value of F is equal to minus of kx, a is equal to minus of kx upon m. Simply we can write a is equal to minus k by m into x. So now we have to learn what is the relation between acceleration and the displacement. And this relation is simply a is equal to d2x by dt square. How it is? Because acceleration is change in velocity with respect to time and the velocity is change in displacement with respect to time. Therefore, a is equal to d2x by dt square. Now, we can write simply a acceleration is d2x by dt square is equal to minus k by m into x. आता ही जी लेफ्ट साइड राईट साईडची जी टर्म आहे ती लेफ्टला घेतली मायनसची प्लस झाली d2x बाय dt स्क्वेअर प्लस k बाय m इंटू एक्स इक्वल टू काय आलं 0. जर के बाय एमला ओमेगा स्क्वेअर म्हटलं तर इक्वेशन येतं d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 अँड दिस इक्वेशन इज नोन ॲज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. दिस इक्वेशन इज नोन ॲज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. तर हे आहे डिफरन्शियल इक्वेशन कशाचं लिनियर SHMचं. तर आपण आज जे कन्सेप्ट बघितलं आहे हे डिफरन्शियल इक्वेशन बोर्डाला बऱ्याच वेळा विचारलं आहे. 2 मार्क्ससाठी प्रश्न विचारला जातो ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन इन लिनियर SHM. तर सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं एफ इज इक्वल टू मायनस ऑफ KX परत एफ इज इक्वल टू MA सांगायचं व्हॅल्यू पुट करायच्या ॲक्सलरेशनची व्हॅल्यू घ्यायची परत d2x बाय dt स्क्वेअर ॲक्सलरेशन मिळतं पुट करायचं k बाय m व्हॅल्यू कॉन्स्टंट व्यवस्थित पुट केला d2x बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू काय येते बघा d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. तर सिम्पल आहे. ह्याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. तर मला वाटतं आजच्यासाठी तुम्हाला हे सफिशियंट आहे. हे जे मी तुम्हाला आज जे शिकलो आहे तुम्ही आज नोट्समध्ये वाचायचं आहे. टेक्स्टबुक तुमच्याकडं PDF फॉर्ममध्ये आहे ते वाचायचं आहे. तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट आज जे मी सांगितले ते व्यवस्थित बघा आणि हे समजल्यामुळं अख्खा टॉपिक इझिली समजणार आहे. कारण आपण ऑसिलेशन पिरियडिक मोशन ॲम्प्लिट्यूड पिरियड फ्रिक्वेन्सी लिनियर SHM हे जे कन्सेप्ट बघितलेत या कन्सेप्टवरून या डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHMचे जे इक्वेशन बघितले या इक्वेशनवरूनच पुढचा पार्ट इझिली समजून येतो. तर तुम्ही स्वतः येऊन आजच्या आज वाचा. शक्यतो आज जे आपण शिकतोय ते आजच वाचायचा प्रयत्न करा. आजच्या आज वाचलं तर तुम्हाला लगेच समजेल आणि त्यातनं जर नाही समजलं तर तुम्ही लगेच फोन करून विचारा किंवा तुम्ही वर्गात विचारा किंवा मेसेज करून विचारला तरी चालते. शंका तुम्ही विचारल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे. स्वतःहून प्रयत्न करा आणि काय शंका असेल तर विचारा. मला वाटतं आज आपण इथं थांबूया. पुढील पार्ट पुढच्या तासाला आपण बघूया. ओके ठीक आहे. धन्यवाद.